लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडेच दिवस शिल्लक असताना नगर लोकसभा मतदारसंघात दोन्ही काँग्रेस आघाडीचा उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाहीये। राष्ट्रवादी जागा लढवण्यावर ठाम असल्याने डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीत नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा सोडण्यास तयार नसल्याने काँग्रेसच्या डॉक्टर सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीने डॉक्टर विखे यांच्यासाठी जागा सोडण्यास नकार देतानाच थेट काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनाच पक्षात आणून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी चालवली आहे। राष्ट्रवादीच्या या चालीने विखे पुरते घायल झाले आहेत। प्रवरानगरला झालेल्या मेळाव्यात विखे समर्थकांनी जाहीरपणे भाजपाची वाट अवलंबण्याची मागणी केली आहे। त्यामुळे विखेंच्या भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। पुत्रप्रेमापोटी विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे ही भाजपात जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। विखे पाटील घराणे जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर मानले जातात। याआधी स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करून नगरची खासदारकी तसेच केंद्रात मंत्रिपदही मिळवले होते। कालांतराने ते स्वगृही परतले आणि यानंतर राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसच्या पहिल्या रांगेतील नेत्यांमध्ये स्थान निर्माण केलं। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसने विखेंनाच विरोधी पक्षनेते पद दिले। या पार्श्वभूमीवर उद्या सत्ता बदल झाल्यास विखेंना मोठी संधी असल्याचं मानलं जात आहे। अशात केवळ मुलाची खासदारकीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी विखे थेट भाजपात जाणार का, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।